पॉवर बँक. ठीक आहे, पॉवर बँक नॉर्मल पॉवर बँक सारखी पॉवर बँक. इकडून तुम्ही हे लावला, कॉर्ड लावली, मोबाईलला लावला, मोबाईल चार्ज होणार. ठीक आहे, ही झाली पॉवर बँक. पण याच्यात आहे हिडन कॅमेरा ह्या साईडला आहे इकडे. ठीक आहे, आणि कुठल्याही रेकॉर्डिंग डिव्हाइसला, स्पाय कॅमेऱ्याला मेमरी कार्ड कंपल्सरी आहे, नाहीतर ते रेकॉर्ड नाही स्टोअर कुठे करणार. हां, वायफाय असेल तर ठीक आहे, तुम्ही क्लाउडवर करू शकता, तो प्रोव्हिजन पण आहे. आता ते खोललं, या साईडला नॉर्मल पॉवर बँकचे फंक्शन आहे, इकडच्या बाजूला हे कॅमेरा आहे. आता ही लेन्स जे तुम्ही म्हणले 1.5 mm तेवढी आहे. ठीक आहे, हे इंडिकेटर आहे, आणि नाईट विजनसाठी हे IR पण आहे. ठीक आहे, आणि हे मेमरी कार्ड स्लॉट आहे, आणि हे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी स्लॉट आहे. मध्ये बसला. ठीक आहे, आणि हे स्ट्रीप आपण परत लावून टाकू, म्हणजे हे काय बाकीचं दिसणार नाही. हे जे कॅमेरा आहे, मेमरी कार्ड स्लॉट आहे, लेन्स आहे, स्टार्ट ऑन ऑफ बटन आहे, ते सगळं नाही दिसणार. हे आपण ह्याच्यावर परत आपण असं लावून घेऊ. ऑन करायला हे प्रेस केलं मी, ही लाईट लागली. ठीक आहे, ही लाईट लागून राहिली. ही लागून राहिली म्हणजे स्टँड बाय मोडवर आहे. कॅमेरा चालू, रेकॉर्डिंग चालू झालेली नाही, हे स्टँड बाय मोड आहे. ठीक आहे, आता ही स्टँड बाय मोडला आपण 2 सेकंद प्रेस करून ठेवू, मोजून 1 2 3. हे 3 वेळा ब्लिंक झालं म्हणजे रेकॉर्डिंग चालू झालं. रेकॉर्डिंग करताना लाईट लागणार नाही. कुणाचा प्रश्न होता ते लाईट लागत नाही. फोटो फोल्डरमध्ये गेला तर मी फोटो काढले होते तुम्ही, तर असे फोटो येईल. ओके, हे फोटो आले, मग हे तुम्ही सेव्ह, कॉपी पेस्ट करा, डिलीट करा, तुमची फाईल म्हणजे सेव्ह राहते. आता व्हिडिओ फोल्डरमध्ये गेले, व्हिडिओ फोल्डरमध्ये मी उलटा धरलाय पॉवर बँक म्हणून उलटा, कारण कॅमेराला माहित नाही सर राईट रॉंग काय, स्वतःहून ऍडजस्ट नाही करायचं. प्रोटेक्ट करू शकतो. हां, आता समजा बघा